थोडी कळ काढा, थोडी कळ काढा। आता आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले 3000 दिले, आता सप्टेंबरचे पैसे आले। आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओढणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो। बहिणींनो काळजी करू नका, हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे, धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे, आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे। तुम्ही काही काळजी करू नका, फक्त ते पैसे तुमच्या करता वापरा। इतके दिवस तुम्ही नवऱ्या करता मुलाबाळांच्या करता वापरलं, स्वतःला काही पाहिजे असेल तर मुरड घातली, नको मला घेण्यापेक्षा कुटुंबाला घेईन, पण तुमचाही अधिकार आहे ना। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत, आणि त्या करता तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले, मग डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले, मध्यस्थ नाही, डायरेक्ट अकाउंटला पैसे, डीबीटी। आताच मी सकाळी आदितीशी बोललो, अजून किती पैसे पाहिजेत, तिने सांगितलं दादा इतके इतके 1000 कोटी रुपये लागतील। तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे, उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज केली जाईल। उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज केली जाईल, काळजी करू नका। पण तुम्ही सन्मानाने राहा, सबल व्हा, सक्षम व्हा। परिस्थिती आपली भक्कम आहे। आजपर्यंत 1,60,00,000 महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा निधी, सन्मान निधी दिलेला आहे, आणि आता ज्यांना पहिल्या 2 महिन्याचा निधी मिळाला नाही त्यांना एकदम 3 महिन्याचे प्रत्येकाला 4,500 रुपये जमा त्या ठिकाणी केले जाणार आहेत। हा महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला। लक्षात घ्या मित्रांनो, आत्ताच अजितदादा यांनी मोठा वादा केलेला आहे, भाऊबीजेसाठी दणका आहे। 10 ऑक्टोबरच्या आत सगळ्यांना पैसे येणार आहेत, एकही लाडकी बहीण याच्यापासून वंचित राहणार नाही। तुमचे पैसे इथं आलेले नसतील तर कुणीही काळजी करू नका, तुम्हाला काही मी सांगणार आहे सूचना याच्यामध्ये ज्या अजितदादांनी दिलेल्या आहेत। सगळा व्हिडिओ आपण इथं टाकू शकत नाही, काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत, काही अदिती तटकरे मॅडमने सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। तर लक्षात घ्या, कोणीही टेन्शन घेऊ नका। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ही जी सभा झाली, काल घोषणा झाली, बीड जिल्ह्यामध्ये काल अजितदादांची ही घोषणा झालेली आहे। त्यामुळं आज सुट्टी आहे बँकाला, लक्षात घ्या आज सुट्टी आहे 2 ऑक्टोबरची। त्यामुळं आज सध्या तरी पैसे आज कोणाला आलेले नाही आहेत, आणि हे जे पैसे आहेत ते उद्या लवकरच आपल्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये येणार आहेत। आता लक्षात घ्या, दिवाळीचे जे काही 3000 रुपये आहेत ते बोनस, आणि तुमचा जो आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर याचे सगळ्यांचे पैसे एकदमच 10 ऑक्टोबरला सुद्धा येणार आहेत। कारण ज्यांचे पैसे राहिलेले आहेत त्यांना आता कोणाकोणाला 3000च भेटलेत, लक्षात घ्या 1,500 आलेले नाही आहेत, किंवा कोणाकोणाला 1,500च भेटले, 3000 आलेले नाही आहेत। तर ह्या सगळ्यांची पडताळणी मागं चालू आहे, लक्षात घ्या। जरी तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पैसे भेटलेत आणि हे सगळं झालंय, असं नाहीये, त्याची बॅकएंडला व्हेरिफिकेशन चालू आहे, पैसे पाठवल्यानंतर सुद्धा पडताळणी चालू आहे, पडताळणी ही चालू आहे, त्यामुळेच उशीर होत आहे। लक्षात घ्या, पडताळणी होत आहे सगळ्यांची की खरंच हे व्हॅलिड आहेत का, आपण चुकून यांना पैसे दिलेत का, कुणी ह्याच्यामध्ये डंका घातलाय का, किंवा कुणी ह्याच्यामध्ये गंडा घातलाय का पैशांचा, कोणी पुरुष आहे का, ह्या सगळ्यांची चौकशी कसून होत आहे। त्यामुळं कदाचित थोडासा वेळ लागत आहे, परंतु आता तुम्ही बघितला व्हिडिओ की अजितदादांनी स्वतः सांगितलं आहे की 10 तारीख ही फिक्स आहे, 10 तारखेच्या पुढे कोणालाही पैसे राहणार नाहीत। जे काही आधार कार्डवाले आहेत किंवा बँक आहेत त्यांना सुद्धा एक महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत बँकांना, ज्याच्यामध्ये लक्षात घ्या, बँकेमध्ये जर तुम्ही गेलात, आता मला खूप कमेंट्स आल्या दादा पैसे आले परंतु पैसे कापले गेले, लक्षात घ्या पैसे कापणाऱ्या बँकेवर कारवाई होणार आहे असे आदेश सुद्धा दिलेले आहेत। आणि ज्यांचं आधार सीडिंग नाही आहे यांच्यासाठी लक्षात घ्या, आधार सीडिंगवाल्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे, तुमच्या खात्यात हे पैसे येणारच कधी 10च्या आत किंवा 10 पर्यंत, 10 तारखेला सुद्धा तुमच्या अकाउंटवर पैसे येऊ शकतात। आता ज्यांचा फॉर्म अजून पेंडिंगमध्ये आहे त्यांचा फॉर्म 1 ते 2 दिवसात अप्रूव्ड होईल, आज सुट्टी असल्यामुळे आज होणार नाही, उद्या किंवा परवामध्ये हा फॉर्म सगळा अप्रूव्ड होईल, नाही तर तुमचा एक तर रिजेक्ट होईल। रिजेक्ट झालेल्यांना पैसे अजिबात आता तर दिलेले नाही आहेत, लक्षात घ्या, जे रिजेक्ट झालेत परमनंट रिजेक्ट त्यांच्यावरती एडिटचा ऑप्शन अजून आलेला नाही आहे, त्यामुळे त्यांनी वाट पाहू नये, जसं काही एडिटचा ऑप्शन येईल किंवा येईल असं वाटत नाही आता मला तरी। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमचं उत्तर सांगा की ज्यांचं रिजेक्ट झालं आहे
त्यांना द्यायला पाहिजे का एडिटचं ऑप्शन, किंवा इथं कुठलीच महिलांना कुठली अट न ठेवता सगळ्याच महिला पात्र करायला पाहिजेत काय, हे सुद्धा तुम्ही सांगा. सगळ्या महिला पात्र ज्यांना ज्यांना वाटत आहे त्यांना तुम्ही लिहू शकता सगळ्यांना पैसे द्यावे किंवा सरसकट पैसे मिळाले पाहिजेत असं तुम्ही कमेंट करू शकता. कारण सगळ्यांना पैसे मिळाले हे मला सुद्धा वाटत आहे की पर्सनली की सगळ्याच पात्र महिला आहेत आपल्या राज्यातल्या आणि सगळ्याच ह्या माता भगिनी आहेत. तर सगळ्यांनाच इथं कुठल्याही निकषावरती न करता फक्त महिला आहे म्हणून तिला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सांगू शकता. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, कोणाकोणाला पैसे आले नसतील तर वेट करा, सगळ्यांना पैसे येतील. आपण पूर्ण व्हिडिओसुद्धा इथं बघितलेला आहे आणि काही गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या की ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांना 2 तारखेपासून म्हणजे आज ते 8 तारखेपर्यंत किंवा 7 तारखेपर्यंत प्रत्येक गावामध्ये अंगणवाडीकांना आदेश दिलेले आहेत की घराघरात जाऊन तुम्ही ज्यांचं DBT झालेलं नाही आहे किंवा आधार कार्ड झालेलं नाही आहे अशी लोकांचं DBT एनेबल करून द्या, आधार कार्ड एनेबल करून द्या आणि कोण कोण राहिलं आहे याची पडताळणी करून ही सगळा अर्ज सादर करायला लावलेला आहे. कारण त्यांना आचारसंहिता लागू होणार आहे तुम्हाला माहिती आहे आणि आचारसंहिता एकदा चालू झाली की कुठलंही गव्हर्नमेंटला काम करता येणार नाही, कुठलंही स्कीम तिथं पुढे आणता येणार नाही. त्यामुळे हे सगळं शांत राहणार आहे त्याआधीच. त्यामुळं यांना सगळे आदेश दिलेले आहेत. मदतनीस असू द्या तुमची. तुम्हाला पर्सनली काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही जाऊ शकता. आता खूप जणांचं असं म्हणणं आहे की दादा आमचं ॲप्लिकेशन बंद आहे, ॲप्लिकेशनच चलतच नाही आहे. लक्षात घ्या, ॲप्लिकेशन वेबसाईटचा आता काही उपयोग होणार नाही आहे. जर तुमचं अजून पेंडिंगमध्ये दिसत असेल तर तिथं थोडासा प्रॉब्लेम होतो की अप्रूव्ड कुठं बघायचं, मग हा पण प्रॉब्लेम आहे. तर लक्षात घ्या. आता याच्यावरती जर आपले कमेंट्स आले की तुम्ही कमेंट्स करून सांगा तुम्ही ॲप्लिकेशन लॉग इन करून पाहिलं आहे का नाही, चालतं आहे का, हे पण तुम्ही सांगा. आता जर ॲप्लिकेशन बंद असेल तर काय करायचं आहे, पेंडिंग फॉर्म आहे त्यांनी काय करायचं, तर तुम्हाला वाट पाहावी लागेल. जे ॲप्लिकेशन आहे ते अप्रूव्ड होण्यासाठी किंवा जे ॲप्लिकेशन आहे ते चालू होण्यासाठी, पेंडिंग फॉर्म अप्रूव्ड होण्यासाठी बघण्यासाठी. परंतु जर ॲप्लिकेशन नाही चालू झालं तर मग काय, तर डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील. लक्षात घ्या, डायरेक्ट अकाउंटलाच पैसे येतील. तुमचा फॉर्म अप्रूव्ड झाला आहे असा तुम्हाला मेसेजसुद्धा येऊ शकतो. त्यामुळं कुठलीही गोष्टीची चिंता करू नका. कारण हे इथं खरंच तर बऱ्याच जणांचा फॉर्म ॲप्लिकेशनवरती लॉग इन होत नाही आहे किंवा वेबसाईटवरती लॉग इन केलं तर डेटा फॉर्म गायब झालेले आहेत असं सुद्धा आपल्याकडे समोर आलेलं आहे. बहुत साऱ्या गोष्टी याच्यामध्ये त्रुटी आहेत ॲप्लिकेशनमध्ये. आपल्याला तर माहिती आहे पहिल्यापासूनच किती त्रुटी होत्या. परंतु आता ॲप्लिकेशनवरनं संभाव्यत राहता डायरेक्ट तुम्हाला तुमची अकाउंटमध्येच पैसे येतील असंही सांगण्यात येत आहे. कारण तुमचा फॉर्म आता त्यांच्यापर्यंत गेला आहे आणि ते सध्या पडताळणीच्या फेजमध्ये आहेत. तर जे काही जिल्हा लेवलला आहेत किंवा तालुका लेवलला जी काही पडताळणी चालू होत आहे त्यांना आदेश दिलेले आहेत की पटकन 1 ते 2 दिवसामध्ये सगळं सरसकट कंप्लीट करून 10 तारखेच्या आत सगळे पैसे जिकडं तिकडं करून 10 तारखेला दिवाळीची ओवाळणी सहित म्हणजे नोव्हेंबर ऑक्टोबर सहित सगळ्यांचे पैसे हे त्यांच्या अकाउंटला पडले पाहिजेत असे आदेश सुद्धा दिलेले आहेत. तर आता बघूया नेमकं काय होतंय. आता तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा. सगळ्यांना पैसे मिळाले पाहिजेत का हे पण तुम्ही सांगा आणि तुमचे काही अजून वेगळ्या शंका असतील ते सुद्धा सांगू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.